या ठिकाणी अगोदर पूजन होत आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण संत महंतांचं पूजन करावं. प्रथमतः या ठिकाणी परम आदरणीय महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवळ संस्थान यांचं या ठिकाणी प्रथमतः पूजन होत आहे. भगवान महाराज जंगले शास्त्री आश्रमाच्या वतीनं स्वामींचं या ठिकाणी पूजन करत आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, दत्तात्रय भगवान की, सद्गुरु किशनगिरी महाराज की जय. त्यानंतर परमादरणीय महंत देवीदास महाराज मस्के शास्त्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीनं पूजन होत आहे. आत्ताच या ठिकाणी परमादरणीय उद्धवजी महाराज यांचं सुद्धा एकदम वेळेमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रतिष्ठान देवीदास महाराज यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. त्यानंतर परमादरणीय महंत उद्धवजी महाराज यांचं संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पूजन होत आहे. या एक एक भक्त मंडळी या. सर्व महाराज मंडळी या ठिकाणी अतिशय वेळेमध्ये आलेले आहेत. भगवानजी महाराज चोळके शास्त्री यांचे या ठिकाणी पूजन होत आहे. चला चला. तपोमूर्ती राजाराम महाराज या ठिकाणी त्यांचं पूजन होत आहे. सर्वांमध्ये ज्येष्ठ असणारे राजाराम महाराज यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. योगी दीपकनाथ महाराज यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. आताच अतुल महाराज आदमने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अतुल महाराज आदमने यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. त्यानंतर संतोष महाराज चौधरी यांचंही आश्रमाच्या वतीनं पूजन होत आहे. संतोष महाराज चौधरी, त्यानंतर योगेश महाराज पवार आणि संतोष महाराज चौधरी या द्वयांचं या ठिकाणी पूजन होत आहे. ज्ञानेश्वर महाराज यांचे पूजन होत आहे. अंजभाऊ महाराज कर्डिले, आदिनाथ महाराज भोगे आणि हरिभाऊ महाराज भोगे या दोघांचं या ठिकाणी पूजन होत आहे. अंजभाऊ महाराज कर्डिले यांचं या ठिकाणी पूजन होत आहे. कुलकर्णी देवा यांचंही आश्रमाच्या वतीनं या ठिकाणी पूजन होत आहे. दिनदर्शिका हा प्रकाशन सोहळा सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. 2-2 मिनिटांमध्ये संत महंत मंडळी यांचे या ठिकाणी आणि आशीर्वचन या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. आणि अगोदर आशीर्वचन घेण्याचं ठरलेलं आहे. मी स्वामींना विनंती करतो, प्रथमतः मी स्वामींना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द आशीर्वचन, त्यानंतर देवीदास महाराज आणि नंतर उद्धवजी महाराज असा क्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा गुंसस्तनूभिरक्षेम देवहितं जदायुः. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत.
विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेमसोग. आपल्या या विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्रामध्ये अर्थात आपणा सर्वांचं श्रद्धास्थान हे प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांची ही तपोभूमी रामकृष्ण आश्रमामध्ये आज अत्यंत सुंदर सुयोग जुळून आलेला आहे. आश्रमाच्या वतीने या ठिकाणी दिनदर्शिका आणि या दिनदर्शिकेचं आज प्रकाशन आणि या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वच वंदनीय पूजनीय संत मंडळी महाराज मंडळी श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा या संस्थांचे पूजनीय महंत वंदनीय श्रद्धेय देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्रीजी, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील एक आगळ्या वेगळ्या उंचीचं व्यक्तिमत्व वंदनीय पूजनीय आमचे श्रद्धेय महंत उद्धवजी महाराज, ज्यांचं अनेक वर्ष आम्हाला सान्निध्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं. आमचे पूजनीय वंदनीय श्रद्धेय आचार्य भगवानजी महाराज शास्त्रीजी, चोळके शास्त्रीजी, नाथपंथाची कठीण दीक्षा घेऊन धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रखरपणे जे करतायत. पुनदगाव निवासी वंदनीय हरिभक्तीपरायण दीपकनाथजी महाराज, वारकरी संप्रदायातील ज्यांना आपण खऱ्या अर्थानं कर्मयोगी म्हणू, कर्मनिष्ठ जीवन वंदनीय पूजनीय श्रद्धेय ज्ञानवृद्ध वयोवृद्ध राजारामजी महाराज तुवर, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आमचे वंदनीय भागवताचार्य अतुलजी महाराज आदमानी, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. गेले अनेक वर्ष 20-25 वर्षापेक्षा अधिक कालावधी ज्यांचा आमचा एकत्र राहण्याचा योग आला, वंदनीय पूजनीय आमचे श्रद्धेय हनुमानगडचे महंत असणारे संतोषजी महाराज चौधरी, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. तसेच वंदनीय हरिभक्तीपरायण योगीजी महाराज पवार, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. अनेक संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वंदनीय आमचे हरिभक्तीपरायण हरी महाराज जगताप, वंदनीय हरिभक्तीपरायण भोगे महाराज, आणि या कार्यक्रमाचं सुंदरसं सूत्रसंचालन जे करतायत, आता काही महिन्यापूर्वी ज्यांनी 3,500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी केली, ते वंदनीय भागवताचार्य चांगदेवजी महाराज काळे. या रामकृष्ण आश्रमाची इथली अध्यात्माची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि ज्या समर्थपणे या आश्रमाची जबाबदारी पार पाडतायत आणि वारकरी संप्रदायातलं महान असं कार्य विद्यार्थी घडवण्याचे, वारकरी विद्यार्थी घडवण्याचं कार्य ज्यांच्या हातून पार पडत आहे आणि परिसराला सर्वांना बरोबर घेऊन या आश्रमाचं कार्य जे समर्थपणे पाहतात, आमचे वंदनीय पूजनीय श्रद्धेय महंत भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी आणि शास्त्रीजींवर या आश्रमावर प्रेम करणारा उपस्थित हा रामकृष्ण आश्रम भक्त परिवार, माता भगिनी, पुरुष मंडळी, आश्रमाचे सर्वच आदरणीय विश्वस्त मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या दिनदर्शिकेचं प्रकाशन पार पडतं आहे. खरं म्हणजे बाबा आम्हाला थोडीशी जाण्याची घाई आहे. आखाड्याचे जे प्रमुख महंत आहेत हरिगिरीजी महाराज, आता 2027 कुंभाचं आयोजन त्र्यंबकेश्वरला आहे. त्या नियोजनाकरता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ते आलेले आहेत आणि आपल्या पंचसंस्कार दीक्षा गुरुमध्ये ते एक आहेत, परंतु त्यावेळेला त्यांचं येणं झालं नव्हतं आणि बाबांना निरोप कळाला. बाबांनीही थोडी त्यांना विनंती केली की एक 5-10 मिनटं जरी देवगडला येणं झालं तर तेवढे तुमचे कृपा आशीर्वाद, तुमचे चरण आमच्या भूमीला लागतील.
आणि त्यांनी थोडंसं होकारार्थी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे बाबांनी सांगितलं की आता तुम्ही लवकर आश्रमात जाऊन साधारण 9-9:30पर्यंत तरी तुम्ही इथं आले पाहिजे. जर त्यांचा निरोप आला तर कमीत कमी 2 तास तरी आपल्याला त्यांच्यात स्वागताची तयारी करणं आहे. मी काल पूजनीय भगवानजी महाराजांना विनंती केली, फोन केला, म्हणलं अशी अशी समस्या निर्माण झालेली आहे. ते म्हणे काही नाही, 8:15पर्यंत जरी तुम्ही आले आणि 8:45पर्यंत जरी थांबले आणि प्रकाशन झालं की तुम्ही गेलात तरी चालेल. आणि खरं म्हणजे वंदनीय देवीदासजी महाराज यांनाही पुढं काल्याचं कीर्तन आहे, व्यस्तता सगळीच आहे. आणि वंदनीय उद्धवजी बाबांनाही पुढं उंदीरगावला कीर्तनाकरता जायचं आहे. परंतु तरी देखील 8 सगळी मंडळी या ठिकाणी जी उपस्थित आहे ते याचमुळं की भगवानजी महाराजांना असणारं हे सर्वांचं प्रेम. आणि आज जी दिनदर्शिका या ठिकाणी जिचं प्रकाशन होतं आहे, मगाशी शास्त्रीजींनी माहिती दिली, या दिनदर्शिकेमध्ये या परिसरातील 5-25 गावाचे उत्सव, यात्रा उत्सव, सप्ताह, आपल्या परिसरातील संत मंडळींची पुण्यतिथी, मग ते देवगडचे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा असेल, आपल्याला या दिनदर्शिकेमध्ये आपल्या परिसरात होणारे धार्मिक उत्सव त्याची माहिती आपल्याला घरबसल्या मिळणार आहे. आणि मुखपृष्ठ देखील दिनदर्शिकेचं अत्यंत सुंदर आहे. प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींचाही प्रतिमा फोटो त्या दिनदर्शिकेवर आहे. सद्गुरू देवगडच्या बाबांचा आहे. वैराग्य मूर्ती प्रातस्मरणीय भारतानंद स्वामींची देखील प्रतिमा फोटो त्या मुखपृष्ठावर आहे. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य मुखपृष्ठावरच आहे. आणि ज्यांच्या समर्पणातून त्यागातून माऊली ज्ञानराजाचं पैस कामाचं मंदिर उभं राहिलं ते स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवारी बन्सी बाबांचा देखील फोटो मुखपृष्ठावर आहे. सुंदर असं मुखपृष्ठ आहे. खरं म्हणजे आता या प्रसंगी आम्ही एकच बोलू इच्छितो, ही दिनदर्शिका आपल्या सर्वांना योग्य दिग्दर्शिका बनावी, दिशादर्शिका बनावी आणि आपली ही पारमार्थिक क्षेत्रातील वाटचाल त्या पद्धतीनं व्हावी अशी शुभकामना व्यक्त करतो. आमच्या शब्दास विराम देतो आणि आपली सर्वांची आम्ही आज्ञा घेतो. चालेल. सर्व संत महंतांच्या शुभहस्त या ठिकाणी ही दिनदर्शिका, याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान या ठिकाणी आहे. सर्व हिंदू सण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परिसरामध्ये सर्व जे धार्मिक महोत्सव आहे त्या धार्मिक महोत्सवाचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परिसरामध्ये जे संत महंत मंडळी आहेत सर्वांच्या पुण्यतिथ्या, ज्या काय त्रुटी असेल पुढील वर्षामध्ये त्याची दुरुस्ती या ठिकाणी होईल. या बोगे महाराज या. फक्त 9 दिवसामध्ये या सोहळ्याचं 9 दिवसामध्ये या सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अतिशय कष्ट घेऊन भगवानजी महाराज यांनी अतिशय मोठ्या कष्टानं याचं नियोजन केलेलं आहे. अनेक परिसरातील महाराज मंडळी यांचे फोटो, कॉन्टॅक्ट नंबर आपण त्या ठिकाणी ठेवले. ज्या काही त्रुटी वाटत असेल पुढच्या वर्षी निश्चित आपण त्या भरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मी तर म्हणेल सर्व महिला मंडळी आहे, यावर्षी वाण देताना चमचे, प्लेटा किंवा गायछाप वाटण्यापेक्षा तुम्ही एक कॅलेंडर तुम्ही वाणाकरता घेऊन जावेत. त्याचं स्वागत मूल्य फक्त 20 रुपये ठेवलेलं आहे. आलेले भक्तमंडळी आहे, प्रत्येकानं जर 50-50 या ठिकाणी दिनदर्शिका नेल्या 1000 रुपयेमध्ये 50 त्या आपल्या ताब्यामध्ये येतील. आपण निश्चित एक सेवा बनवून परिसरामध्ये तालुक्यामध्ये त्या देण्याचा प्रयत्न करावा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. या श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्रामध्ये म्हणजे श्रीरामकृष्ण आश्रमामध्ये आपण सर्वजण एका महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्रित झालेलो आहोत. सर्व पूजनीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
स्वामीजींनी सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे. थोडक्यात बोलायचं मला सांगितलेलं आहे. असं आमचे गुरुवर्य स्वामीजी, स्वामी भारतानंदगिरीजी महाराज यांच्याकडे घडलेली जी काही मंडळी आहेत त्या प्रत्येकाला काही ना काही वैशिष्ट्य स्वामीजींनी प्रदान केलेलं आहे. कुणाला शास्त्र चांगलं शिकवण्याची हातोटी दिलेली असेल, तर कुणाला लोकसंघटन कसं करावं हे ज्ञान दिलेलं असेल, कुणाला आश्रमाचं संचालन कसं करावं ही कला स्वामीजींच्या कृपेनं प्राप्त झालेली असेल. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री भगवानजी महाराज शास्त्री यांना यातील बऱ्याच कला अवगत आहेत. हा सगळ्याच अवगत आहे. अगदी बांधकाम कसं करावं, इथपासून वेल्डिंग कशी करावी, त्याला नावच आमच्या तिकडं प्रसिद्ध आहे. आमच्या गुरुबंधू मंडळींमध्ये ती फिटिंग, कोणती फिटिंग? जंगले फिटिंग. लक्षात आलं. तर त्यांनी या ठिकाणी या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्याचं ठरवलं आणि अगदी अल्प काळामध्ये त्यांनी खूप वेळ त्याच्यामध्ये खर्च करून कष्ट घेऊन ती प्रकाशित केलेली आहे. आणि आमचं त्याच्यावर संभाषण झालं, चर्चा झाली. या परिसरातील, एकंदर तालुक्यातील, आपल्या परिसरातील जी गावं आहेत त्यातील उत्सव आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, जे संत महंत पूजनीय मंडळी होऊन गेले त्यांच्या पुण्यतिथीचे उत्सव असतील, त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये येणार आहे आणि आपल्याला ते कळायला मदत होणार आहे. अगदी संस्थानावर होणारे जे सप्ताह आहेत किंवा विशेषत्वानं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आपण जो केला त्याची अगदी मुक्कामं, त्या तिथीची ती मुक्कामं, त्याचा सुद्धा उल्लेख अगदी बारकाईनं त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. मला वाटत नाही काही सुटलं असेल, पण ते म्हटले अजूनही काही काही गावचे यात्रा उत्सव ते आपण ठाऊक करून घेऊन पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये ती भर आपण टाकणार आहोत. या ठिकाणी हा प्रकाशन सोहळा आणि त्याकरिता सर्व भक्तजन उपस्थित आहेत. महाराजींचं लोकसंघटन आणि आश्रमाचं संचलन, विद्यार्थी घडवणं हे काम मार्गदर्शक असंच आहे. आम्ही त्यांच्याकडं पूर्वीपासूनच, म्हणजे नेवाशाला येण्याच्या पूर्वीपासूनच इथं कीर्तनाच्या निमित्तानं अनेक वेळेस येण्याचा योग आलेला आहे. तर त्यांचं ही जी अनेक कामं आहेत त्यातील मला सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं ते सांगतो. विद्यार्थी घडवणं हे काम. कारण बाकीची कामं करणारी अनेक लोक आहेत, ते करू शकतात, पण विद्यार्थी घडवायला आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा सांगत असतात, आईचं हृदय लागतं. ज्याचं आईचं हृदय आहे तोच विद्यार्थी घडवू शकतो. आईपेक्षा जास्त प्रेम करावं लागतं. इथं उपस्थित पूजनीय उद्धवजी महाराज यांनी सुद्धा त्यांचा जो व्यस्त कार्यकलाप होता त्यातून 2-1 वर्षापूर्वीच त्यांनी संध्याकाळच्या कीर्तनातून निवृत्ती घेतली. त्याचं एकमेव कारण ते म्हटले, मला विद्यार्थ्यांमध्ये राहता आलं पाहिजे. त्यांची पूर्वीपासूनच संकल्पना होती, एक गुरुकुल असलं पाहिजे, विद्यार्थी असले पाहिजेत. ते गुरुकुल झालं, विद्यार्थी प्राप्त झाले, परंतु त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळं त्यांनी संध्याकाळची कार्यक्रमच काय केली, बंद केली. भगवानजी महाराज सुद्धा अतिशय आपुलकीनं आणि प्रेमानं विद्यार्थ्यांना शिकवतात. जसं आमचे स्वामी शिकवतात, जीव लावतात, सांभाळतात. आमच्या स्वामीजींचं वचन आहे पहा, ते म्हणतात, आपल्या पोटी जन्मलेली मुलगी तिला आपण सांभाळतो, वाढवतो, मोठं करतो, शिकवतो आणि एक दिवस कुणाच्या तरी स्वाधीन करून देतो. हे उद्गार कधीचे आहेत? आमचं शिक्षण संपल्यानंतर जो उत्सव झाला, सोहळा झाला, समावर्तन कार्यक्रम, आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की ही सगळी मंडळी 7-7 वर्ष इथं राहिली आणि आता जात आहेत. अगदी तसंच हृदय घेऊन भगवानजी शिकवण्याचं आणि विद्यार्थी घडवण्याचं, सांभाळण्याचं काम करतात. हा आश्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, मी 1-2दा बोललेलो आहे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचीच एक वैराग्य, ज्ञान, भक्तीनं बहरलेली, फळाफुलांनी बहरलेली एक समृद्ध शाखा आहे. म्हणून त्यांचे आणि आमचे पूर्वीचे ते संबंध तर बंधुत्वाचे आहेतच, पण या निमित्तानं संस्थानावर आल्यानंतरच्या निमित्तानं ते आणखीनच काय झाले आहेत, दृढ झालेले आहेत. अनेक वेळेस त्यांचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होत असतं आणि आम्ही असं ठरवलं, पूर्वी बोललो होतो इथे एकदा कीर्तनात,
जसं आम्ही काही काही लोकांवरती 100% विश्वास ठेवतो, की त्यांनी सांगितले की तसंच करायचं म्हणजे मग ते पुढं सुरळीत होतं. असे काही जे बोटावर मोजणे इतकी माणसं असतील त्यामध्ये आमचे भगवानजी महाराज आहेत. कारण व्यवहारातील बारकावा त्याची जाणीव त्यांना आहे. आदरणीय उद्धवजी महाराज आहेत, त्यांचंही मार्गदर्शन आणि त्यांचाही संबंध माझा पूर्वीपासून, म्हणजे मी आळंदीला जाण्याच्या पूर्वीपासून कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासून महाराजांचा आमचा संबंध राहिलेला आहे. आमचे आदरणीय मोठे गुरुबंधू, ज्यांना आम्ही मोठे भगवानजी म्हणतो, कारण या दोघांचे नाव भगवानजी, यांचं नाव स्वामीजींनी भगवानजी ठेवलं, त्यांचं आपसुकच पहिलंच असल्यामुळं मग हे मोठे भगवानजी. त्यांचं असं का? विष्णू नाव कोणाचं होतं? विष्णू नाव विष्णू दिल्यानंतर अच्छा, बरं बरं, विष्णूचे भगवान झाले, मला वाटलं भगवानचे विष्णू असं काहीतरीच घडलं. चला चला, एक नवीन काहीतरी कळालं आपल्याला, असं आहे. म्हणजे शिकायला मिळालं. आपली विद्यार्थी बुद्धी जागृत ठेवली की काहीतरी शिकायला मिळतं. आणि आणखी काय शिकायला मिळालं तर हे काल निर्णय काढायचं हे आमच्या मनात आलं, पण ते मनातच राहिलं, कारण ते करण्याकरता तुम्ही अवकाशच दिला नाही. सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, पाठ शिकवा, इथं भेटी द्या, पण त्यांनी ते कृतीत उतरून दाखवलं. म्हणजे आमच्या मनात आलं, ते त्यांनी कृतीत करून दाखवलं. आता त्यांनी कृतीत करून दाखवल्यामुळं पुन्हा आमच्या मनात आलं आणि ते कृतीत कधीतरी येईल. असो, या प्रकाशन सोहळ्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराजां संस्थांतर्फे मी अनंत शुभेच्छा देतो. रामकृष्ण. या ठिकाणी परम आदरणीय उद्धवजी महाराज यांच्या गोड आशीर्वचनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आज आपल्या श्री क्षेत्र नेवासा पुण्यभूमीच्या पंचक्रोशीत असलेल्या गोणेगाव चौफुला श्री पूजनीय रामकृष्ण काळे गुरुजी यांच्या वास्तव्यानं सेवेनं पुनीत झालेली ही भूमी रामकृष्ण आश्रम आणि या आश्रमाचे प्रमुख महंत आपले सर्वांचे परमादरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण शास्त्रीजी यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या नियोजनातून येणाऱ्या 2026 सालच्या नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं आहे ते आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानाचे प्रमुख महंत, आपणा सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक पूजनीय देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्रीजी, मगाशी जे या ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन गेले ते आपले सर्वांचे पूजनीय स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भगवान शास्त्रीजी शिंगवेकर महाराज, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले स्वामी दीपकनाथजी महाराज, या बाजूला आदरणीय राजारामजी महाराज, आदरणीय आदमणे महाराज, आदरणीय भोगे महाराज, चौधरी महाराज, योगेशजी महाराज, सर्व महाराज मंडळी आणि आपल्या आश्रमाच्या पंचक्रोशीतील सर्व आदरणीय वारकरी मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी आणि भजनी मंडळातील सर्व सहकारी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. आत्ताच आदरणीय म्हस्के शास्त्रीजी यांनी म्हटल्याप्रमाणे भगवान शास्त्रीजी महाराज जंगले हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याविषयी जे भाष्य आत्ता केलं देवीदासजी महाराजांनी की ते जोडण्याचं काम करतात. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय हा जोडण्यासाठीच निर्माण झाला आहे. 700 वर्षापूर्वी जात, पंथ, परिस्थिती, वर्ण या व्यवस्थेनं समाज हा विखरून ठेवलेला होता, तो सगळा विस्कळीत केलेला होता आणि जोडण्यासाठी फार मोठं अंतकरण लागतं. ती कोत्या मनाची माणसं जोडणी करू शकत नाही, फार मोठं अंतकरण लागतं. आपण जर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास पाहिला तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळी ठरवलं असतं तर पंढरपूरमध्ये मेळविली मांदी ब्राह्मणांची असं करता आलं असतं, पण ते तेवढे कमकुवत मनाचे नव्हते. त्यांना कोण ब्राह्मण, कोण अमुक धमुक असा दिसत नव्हता. त्यांना प्रत्येकजण वैष्णव दिसत होता, वारकरी दिसत होता.
प्रत्येकजण पांडुरंगाचा भक्त दिसत होता आणि अशीच एक शुद्ध नजर घेऊन ते प्रत्येकाला जोडण्याचं काम करत होते. आणि म्हणून संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सेना महाराज, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज चोखा मेळ्यासह सर्वांना त्यांनी मेळविली मांदी वैष्णवांची. आणि मला वाटतं आपलं ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल, देवगड संस्थान असेल, गुणेगाव आश्रम असेल, महाराष्ट्रातले सगळे मठ मंदिरं आश्रम हे भक्तांना जोडण्याचंच काम करतात. कारण ज्ञानोबारायांनी दिलेला तो संदेशच आहे. तुकोबारायांनी म्हटलं की सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना हा अधिकार आहे आणि सर्वांनी यासाठी आलं पाहिजे. मग या रे लहान थोर. आणि मला वाटतं ज्या पूज्य गुरुजींची आठवण आत्ता मगाशी आपण केली, ते पूज्य काळे गुरुजी यांचा सहवास इथे बसलेल्या बहुतांशी सर्वांना घडलेला आहे. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. शास्त्रीजी महाराज, मी सुद्धा नेवाशात ज्या वेळेला 98च्या दरम्यान आलो, तर त्यावेळेला अतिशय प्रेमानं, आपुलकीनं गुरुजींनी वेळोवेळी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. या परिसराविषयी, आपल्या वारकरी संप्रदायाच्या वाटचालीविषयी, देवस्थान चालवताना ज्या काही गोष्टींची मार्गदर्शनाची गरज. कारण आपण सगळी पोरं सोरं त्यावेळेला या सगळ्या सेवेमध्ये, आजही आपण सेवक म्हणूनच काम करतो, पण त्यावेळेचा अनुभव कमी. आणि अशा वेळेला काय पद्धतीनं आपण वाटचाल करावी हे समजावून सांगण्याचं काम त्यावेळी पूज्य काळे गुरुजी, भास्करगिरीजी महाराज आणि संप्रदायातली आपली सगळी पंढरी, आळंदी या ठिकाणची सगळी मंडळी आणि त्याचबरोबर पूज्य नारायणगिरीजी महाराज या सर्व संतांनी केलं. तर काळे गुरुजींचं मार्गदर्शन म्हणजे एखाद्या घरातल्या, आपल्या कुटुंबातल्या माणसानं डोक्यावरून हात फिरवून सांगावं अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता. अतिशय आपुलकी, जिव्हाळा. बऱ्याच वेळेला सकाळी ते जीप गाडीनं इथून यायचे आणि उतरताना आपल्या तुकाराम महाराज मंदिराच्या चौकात उतरायचे, किंवा कोणाची खाजगी गाडी असेल त्याच्यात यायचे, नाही तर त्यावेळेला सीटं वाहणाऱ्या जीप गाड्या असायच्या त्याच्यात बसून ते यायचे. मला आठवतं, आले की उतरले की त्यांना पाहिलं की मी आपला पुढं यायचो, हाताला धरून त्यांना घेऊन जायचं आणि मग थोडा वेळ बसून त्यांना काय हवं नको असेल ती सेवा करून आणि मग ते त्यांच्या पुढील कार्यक्रमाला किंवा कोणाला तरी घ्यायला तिथे बोलावलेलं असायचं. अशा रीतीनं इथे वारीचा कार्यक्रम 3 ते 5 कीर्तन. मी सुरुवातीला जेव्हा आलो, म्हणजे या महात्म्यांचे उपकार कसे असतात की अतिशय नवीन मुलगा आहे, परंतु बोलावून घेतलं की बाबा तू कीर्तन कर 3 ते 5, कारण या भागातले 10-20 गावचे लोक येतात, तुझा परिचय होईल की हा मुलगा बेटावरून तुकाराम मंदिरात आलेला आहे आणि तुझा परिचय होईल आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे कार्य त्यांनी केलं. आणि मला अतिशय समाधान वाटतं की पूज्य भगवान शास्त्री महाराज त्याच स्वभावानं, त्याच आपुलकीनं सगळ्या भक्त परिवाराला, या परिसराला सोबत घेऊन निघाले. फार कमी वेळा असं घडत असतं की वडिलांप्रमाणे मुलगा कर्तबगार निघतो. फार कमी वेळा असं घडत असतं की गुरूंप्रमाणे शिष्यसुद्धा समावेशक आणि व्यापक स्वरूपाचा लाभतो. पण मला वाटतं जर ईश्वराची इच्छा असेल, संतांची कृपा असेल तर असं घडतं. आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या माध्यमातून सुद्धा आज पूज्य देवीदासजी महाराज अतिशय आपुलकीनं सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी कार्य त्यांनी सुरू केलं आहे. तितकंच यथोचित, काटेकोर, नियमबद्ध अशाही स्वरूपाचं. आता काटेकोर करत असताना कोणाला जर नाही आवडलं तर तो म्हणू शकतो की महाराजांचा स्वभाव कडक आहे. कारण शेवटी असं आहे की अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला गुरुजी हे चांगले असतात, पण जो कुचर असतो तो म्हणतो आमचे गुरुजी चांगले नाही बा. तर मला वाटतं अशा पद्धतीची भावना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. तुम्ही काम करताना चांगलं काम ज्या वेळेला करता, एखाद्याला नाही रुचत, तो चांगल्या कामाला सुद्धा दूषण लावत असतो. पण एरवी आपल्या धर्माचे, संप्रदायाचे नियम सांभाळून सर्वांना सोबत घेऊन अशा स्वरूपाचं काम आपली सगळी पूज्य महाराज मंडळी करतायत. महाराष्ट्रातल्या थोर संतांचे आशीर्वाद आहेत. पूज्य श्रद्धेय भारतानंद स्वामी महाराजांसारख्या थोर महात्म्यांचे आशीर्वाद या सर्व कार्याच्या पाठीशी आहेतच. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो की असेच आशीर्वाद
आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावे आणि तुमच्या आमच्या सर्वांकडून माऊलींनी त्यांना अभिप्रेत असलेलं जे कार्य आहे ते भक्तीचं कार्य, समाजाच्या एकोप्याचं कार्य, नवी पिढी घडवताना त्या पिढीला जे विचार द्यायचे चांगले ते कार्य त्यांनी सर्वांच्या हातून करून घ्यावं आणि तशा पद्धतीची बळबुद्धी सामर्थ्य सर्वांना द्यावं. या निमित्तानं गोनेगाव आश्रमाच्या माध्यमातून खूप आदर्शवत काम सुरू आहे. शास्त्रीजी मगाशी म्हणाले ते खरं आहे की शासकीय कामं करून घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की त्या कागदपत्रांच्या बाबतीत धावपळीत योग्य माणसं कशी निवडायची, चिकाटीनं पाठपुरावा कसा करायचा, तर हे कार्यसुद्धा भगवान शास्त्रीजी खूप उत्तम रीतीनं करतात. त्याचबरोबर या ठिकाणचे जी काही भौतिक जडणघडण आहे त्यालासुद्धा पुढे नेताना आपल्या सर्वांचा सहभाग घेऊन आणि म्हणून येणाऱ्या काळात हे कार्य उत्तरोत्तर असंच वाढत जावं आणि सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थी घडवण्याचं, साधक घडवण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यांच्या हातून, जसे पूज्य भारतानंद स्वामींच्या हातून, पूज्य आपल्या गुरुजनांच्या हातून आपल्याला हा एवढा तेवढा ज्ञानप्रसाद मिळाला तर खरं वारकरी संप्रदायाची मुख्य जबाबदारी, शास्त्रीजी म्हणाले ते खरं आहे, एखादं काम कमी होईल जास्त होईल किंवा ते काम कुणी करू शकेल. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की अरे बिल्डिंग हे नारायणगावच्या फडातले लोक सुद्धा बांधतात, याच्यात सगळं आलं. ते म्हणाले वारकऱ्याच्या फडामध्ये नुसतं बिल्डिंग बांधणं म्हणजे त्याला काम म्हणत नाही, तर माणसं घडवणं, समाज घडवणं, समाज जोडणं, आणि हे काम निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि संतांच्या आशीर्वादानं होत राहील. अधिक वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. थांबतो. रामकृष्ण. ज्यांनी या दिनदर्शिकेची छापायचं योगदान दिलेलं आहे, फक्त 5-6 सन्मान या ठिकाणी आहे. सर्वांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्यांनी या कार्यक्रमाकरता सौजन्य दिलेलं आहे त्यांचे या ठिकाणी सन्मान होत आहे. मी नाव पुकारतो, आपण पटपट समोर या ठिकाणी यावं. आपले संस्थांची मंडळी आपलं या ठिकाणी पूजन सन्मान या ठिकाणी करतील. ज्यांनी याचा अर्थात थोडासा खर्चाचा वाटा उचललेला आहे आणि त्यामुळेच आपण याची किंमत एकदम छापायचा जेवढा खर्च झाला तेवढी ठेवलेली आहे. सन्मान होत आहे. महेश बाबासाहेब रोडे, गोनेगाव, या पुढे या. महेश बाबासाहेब रोडे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. पटपट पुढे या. प्रदीप उर्फ पांडुरंग दादासाहेब दिगे, गोनेगाव, या समोर या. सुनील भीमराज जाधव, निंभारी, आपण पुढे यावं. या ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करावा. अनिल भाऊ आरगडे, सौंदाळा, या पुढे या. दीपक साहेबराव चौधरी, खुपटी, त्याप्रमाणे कृष्णा महाराज काकडे, निपाणी, निमगाव. सोनूभाऊ शिवाळे, कात्रड, या लोकांनी फार मोठं योगदान या छपाई करता दिलेलं आहे. त्याप्रमाणे सोमनाथ बाबासाहेब ओरुडे, खुपटी, मच्छिंद्र जाधव, शिरेगाव, खेडले परमानंद, रामदास कदमसाहेब आश्वी, भीमाशंकर अप्पासाहेब जाधव, निंभारी, बबन रमेशराव साळुंके, पाचेगाव. त्याप्रमाणे सुभाष नेमाने पाटील, खुपटी. आशा भेळ, राजमुद्रा चौक, निवासा फाटा. गणेश अशोक मतकर, पाचेगाव. त्याचप्रमाणे जयदीप खंडेराव फुगे, पाचेगाव. परेश काळे, इमामपूर, या मंडळीचं योगदान लाभलेलं आहे. डेली सुपर मार्केट, आंबेकर चौक, निवासा फाटा. त्याप्रमाणे शुभ्रा कलेक्शन अँड फुटवेअर्स, पाचेगाव. राहुल जाधव, शिरेगाव. त्याप्रमाणे अभिजित दिलीप गडाख. त्याप्रमाणे जगदीश लक्ष्मण दळे, गोनेगाव, साऊंड सिस्टीम. त्याप्रमाणे श्री गोविंद बनसी नांदे, पाचेगाव. आणि त्यानंतर ज्ञान फाउंडेशन आणि श्री निवृत्ती अशोक बर्डे, ज्ञानमोहिनी पतसंस्था, या सर्वांचं जाहिरातसुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि सर्व नियोजन करण्याकरता मी रात्रीच्या ठिकाणी आलोय. ज्यांची मी नावं पुकारली त्यांनी ताबडतोब इकडे येण्याची कृपा करावी. या ठिकाणी एक सुंदर आणि गोड असा लेख या ठिकाणी आलाय, तो छपाईचा त्या ठिकाणी राहून गेलेला आहे. निश्चित पुढच्या वर्षी आपण तो छापणार आहोत.
तो लेख जोपर्यंत सन्मान होत आहे तोपर्यंत मी फक्त 1.5 मिनिटामध्ये तो या ठिकाणी वाचून दाखवत आहे. सुंदर प्रकारचा लेख आहे. वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी आपल्या ध्येयासाठी त्या काळी अगदी सहजपणे एवढ्या मोठ्या संस्थानाच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. काही अपेक्षा मोह जीवनात ठेवला नाही. भक्तगणांचा आग्रह सुरुवातीपासून मी सर्व या ठिकाणी वाचून दाखवत आहे. भक्ती ज्ञान वैराग्य संगम असलेले आध्यात्मिक केंद्र म्हणजे रामकृष्ण आश्रम गोणेगाव चौफुला. वैकुंठवासी हरिभक्तपारायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी अष्टपैलू गुणवान व्यक्तिमत्व. वैकुंठवासी बनशी बाबांच्या सान्निध्यात रापलेला कसलेला व तापून सुलाखून निघलेला एक हिरा. अप्रतिम मृदंगवादक, गायन कलेत निपुण आणि अंतरंग साधनेत रममान असलेले नामधारक महात्मा अनिल भाऊ आरगडे यांनी सुंदर प्रकारची डिझाईन असेल, हे छपाईचं काम असेल, त्यांनी या ठिकाणी केले. टाळ्या वाजा त्यांच्याकरता एकदा. आणि जवळजवळ 2-3 रात्री जागून त्यांनी या ठिकाणी सुंदर प्रकारचं याचं नियोजन केलेलं आहे. तरी त्यांचा या ठिकाणी स्वतः महाराज सन्मान करत आहे. हिरा आशा भेळ यांनी सुद्धा फार मोलाचा वाटा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. हिरा जसा कोणाला शोभून दिसतो तसं वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या ज्ञानाचा समाजाला लाभ मिळावा या ईश्वरी प्रयोजनातून रामकृष्ण आश्रमाची उभारणी झाली. परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ व भक्त मंडळींनी आश्रमाला प्रथम मन समर्पण केले. आपल्या प्रपंचातील धन व कामधंद्यातून वेळ काढून तन अर्पण केले. म्हणून हे आध्यात्मिक केंद्र हा आश्रम लोक कल्याणाकरता उभा राहिला. फार मोठे उपकार आहेत तत्कालीन भक्त समुदायाचे आपल्यावर ज्यांनी दूरदृष्टीने रामकृष्ण आश्रमाचे रोपटं लावलं. इथं साक्षात सरस्वतीचे वास केला. इथे अनेक गुणीजन महात्मे घडले. रामकृष्ण आश्रम महंतांची फॅक्टरी झाली. इथे घडलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या संस्थानावर महंत उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती झाले व आपल्या उत्तर कार्यातून समाजाला आध्यात्मिक वळण लावत आहेत. पंडित यादवराव फड सारखे दिग्गज आपली कला साधना बहरण्यात रामकृष्ण आश्रमाबद्दल कृतज्ञता भावना व्यक्त करतात. वैकुंठवासी त्र्यंबक भाऊ सांगायचे की गुरुवर्य वैकुंठवासी बनशी बाबांनी सर्वात प्रथम आश्रम उभारणी करता देणगी रक्कम भाऊकडे सुपूर्त केली. केवळ मोठी दूरदृष्टी या संताकडे होती. देवगडच्या परमपूज्य बासगिरीजी महाराज पूज्य बाबांचा आंतरिक स्नेह रामकृष्ण आश्रमावर आजही आपल्याला पाहायला भेटतो. वैकुंठवासी किसंगिरी बाबांनी देवगडवर भक्तीचा मळा फुलवला. वैकुंठवासी बनशी बाबांनी नेवाशात ज्ञानाचा खांब उभा केला. गावोगावी ज्ञानेश्वरी पारायणे सुरू केली आणि वैकुंठवासी काळे गुरुजींनी आपल्या वैराग्यातून पारमार्थिक आदर्श निर्माण केला. देवगड भक्ती, नेवासा ज्ञान आणि रामकृष्ण आश्रमाचे वैराग्य असा त्रिवेणी संगम नेवासा तालुक्यात प्रवाहित झाला. वैकुंठाशी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी आपल्या ध्येयासाठी त्या काळी अगदी सहजपणे एवढ्या मोठ्या संस्थांच्या विश्वपदाचा राजीनामा दिला. काही अपेक्षा मोह जीवनात ठेवला नाही. भक्तगणांच्या आग्रहावरून सांप्रदायिक ज्ञानदानासाठी छोट्या मोठ्या रामकृष्ण आश्रमाची उभारणी केली. जीवनात त्याग अंगीकारला. गुरुजींच्या सान्निध्यातील भक्तगणांनी आपापल्या जीवनातील अमूल्य वेळ व धन खर्च केले. रामकृष्ण आश्रम हे आध्यात्मिक केंद्र निर्माण झाले. दयानिधी संत मागे जाऊन निघून गेले. आज त्यांच्या पथावर जे पूज्यश्री भगवानजी महाराज जंगले शास्त्री मार्गक्रमण करत आहेत. आश्रमात विद्यार्थी घडले जात आहे. पूज्य महाराजांनी परिसरातील अनेक गावात आग्रहाने काकडा भजन सुरू करण्यास प्रेरणा दिली. आळंदी पंढरपूर दिंडी पारायण तीर्थयात्राद्वारे पारमार्थिक जागरूकता निर्माण केली जात आहे. विशेष करून तरुण वर्ग आश्रमाला जोडून सांप्रदायिक गोडी लावण्यात भगवानजी महाराज कार्यमग्न आहेत. परमपूजनीय भारतानंद स्वामींच्या वेदांत साधन आश्रमाचे उत्तराधिकारी पद, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान निवासाचे महंतपद, इतर अनेक ठिकाणच्या मोठमोठ्या संस्थांवर अधिकारी पदावर बसवण्याचा सर्व संधींना आदरयुक्त विनम्रपणे बाजूला सारून रामकृष्ण आश्रमाच्या कार्याला वाहून घेणारा निधान भगवानजी महाराजांनी अंगीकारला.
त्याप्रमाणे रामकृष्ण आश्रम संस्थान छोटे आहे, मात्र अनेकांच्या भक्ती भावनेचं आध्यात्मिक केंद्र आहे. भक्तगणांच्या सहभागाने भरगच्च विविध धार्मिक उपक्रम येथे सातत्याने राबवले जातात. ही फार मोठी धार्मिक उपलब्धी आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामकृष्ण आश्रमाची दिनदर्शिका आज प्रकाशित होत आहे. त्याबद्दल अनंत शुभेच्छा, धन्यवाद व्यक्त करतो. आपला दासानुदास रामकृष्ण आश्रम भक्त परिवार असा सुंदर लेख या ठिकाणी आलेला आहे आणि सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन सर्व या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि एवढी धावपळ असून आदरणीय भगवानजी महाराजांचा फक्त एक मेसेज सर्व महाराज मंडळीपर्यंत पोहोचला. ज्यांची तारीख घेऊन 4-4 महिने आधी नियोजन करून त्यांचं या ठिकाणी येणं होत नाही, असे महात्मे मंडळी, आमच्या सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, ही एक आपल्या नेवाशा तालुक्यातील वारकरी संप्रदायाची ही भोगे महाराज फार मोठी ताकद त्या ठिकाणी आहे की एका हाकेने सांप्रदायिक कार्य करणाऱ्या मनुष्याने हाक दिली तरी माणसं निश्चित या ठिकाणी येऊ शकतात आणि कुठली अपेक्षा व्यक्त न करता हे सर्व कार्य त्या ठिकाणी होतं. त्यामुळं पुन्हा एकदा विनंती आहे, आश्रमात आपलं दिनदर्शिकेचं स्वागत मूल्य फक्त 20 रुपये ठेवलेलं आहे. माता भगिनी थोड्या जरी असेल तर काही हरकत त्या ठिकाणी नाही. शेतीची कामं चालू आहे, पण यंदा वाण देताना चमचे, वाट्या, प्लेटा किंवा पर्स देण्यापेक्षा निश्चित आपण परिसरातील जेवढे महिला मंडळ आहे यावर्षी वाणाकरता ही दिनदर्शिका देतील अशी मी अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी करतो.